17 बॉल 37. ऋतिकचा शॉट बरोबर होता पण तेवढा स्ट्रोक आणखी थोडा जोराने जायला हवा होता चेंडू. 17-37. ऋग्वेद मोरेला साथ देण्यासाठी आलेले ऋषिकेश मोरे हा फलंदाज आहे. सुमित गोमारे नंतर चांगली ओव्हर टाकण्यासाठी करण बुंढेरेला इन ऍक्शन आणलंय आणि सुमितला देखील माहिती की ते एक्स्ट्राचा धावा देऊन चालणार नाही. करणला त्याने कान मंत्र दिलेलं आहे. धावा संख्या 17 बॉल 37 इथून करायचेत. मागे टाकलाय करणने, भरपूर लांब भरपूर बाहेर धावा मिळतील इथून एक्स्ट्राच्या. 17 बॉल 36 ची गरज आहे. सतरा बॉल 36. करण बुंढेरे पुढे टाकलाय, समोर उडवलाय, षटकार. बाउंड्री पार. ऋषिकेश मोरेचा घणाघाती प्रहार आहे. 16 बॉल मध्ये आता 30 धावांची गरज आहे. सोळा बॉल आणि 30 धावांची अजून गरज आहे. ऋषिकेश मोरे 16 बॉल 30. तिसरे अंपायर आमच्या या ठिकाणी निलेश महाले आलेले आहेत. निलेश दादा आपण टेक्निकल टीमच्या बाजूला आपण जॉईन व्हा. साहिल आपण आपल्या स्टान्स वरती पोहोचा तिथे. निलेश महाले यांचं ऑब्झर्वेशन असेल गोलंदाजावरती थोडा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. अजूनही 30 धावांची गरज आहे. वाकस 11 ला तिसरे अंपायर पाहणी करतायत. फेअर डिलिव्हरी. चला पुढील मॅच मध्ये अजूनही 30 धावांचा एक क्वेश्चन आहे. 16 बॉल आहेत, 16 चेंडू आणि 30 धावा. ऋषिकेश मोरे मैदानावरती. ऋग्वेद मोरे 16 बॉल 30 रन्स. करण बुंढेरे इन ऍक्शन आहे. राऊंड द विकेटने शॉट आलाय ऋषिकेशच्या बॅट मधून. पहिली सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी इंटरेस्टेड होते पण मागे जावं लागलं. 1 रन आली इथून. अजूनही 15 बॉल आणि 29 धावा. सेकंड राऊंडची मॅच आहे. गावदेवी कोलारे बी टीम. विजय महत्वाचा आहे. वाकस 11 विजय महत्वाचा आहे कारण इथून जिंकला तर क्वालिफाय मॅच. लागोपाठच्या स्पर्धा आणि त्यानंतर जिंकण्याची जी इच्छा आहे दोन्ही संघांची, प्रचंड आणि प्रबळ इच्छा. 29 ची गरज. ऋग्वेद मोरेचा शॉट इथून मात्र बॉल कॅरी केलाय. अजूनही 29 ची गरज आहे. 2 बॉल वरती फक्त सिंगल आली. करण मुंडेरेचे हे प्रयत्न सुरू आहेत. अजूनही 29 ची गरज आहे. अपील जोरदार आणि विकेट. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणे आपली विकेट दिली ऋग्वेद मोरेने. आउट होऊन तो आता परततोय आणि जिंकण्यासाठी अजूनही बॉल बाकी आहेत. रन करण बुंडेरेचा हा शेवटचा बॉल असेल. फिल्डरला अलर्ट राहण्याच्या सूचना.
सुमित गोमारे कडून देण्यात आलेले आहेत आणि 13 बॉल 29 लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. लास्ट बॉल बॅट ब्रश झाला गलीमधून चेंडू निघालाय थर्ड मॅन कडे चाललाय चेंडू सीमा पार. जितेशच्या बॅट मधून आलेले बाउंड्री ओव्हर कंप्लीट करेल. 12 बॉल 25 धावांची गरज. 12 बॉल 25 53 धावांचं टार्गेट होतं. 2 ओव्हर मध्ये 28 आलेले आहेत आणि 12 बॉल मध्ये 25 रनची गरज आहे. ड्रिंक्स पेक पाण्याची डिमांड आहे आणि पाणी मैदानावरती पुरवलं जाईल. 12-25 ची गरज कंपल्सरी टार्गेट. बारा बॉल 25 रनची गरज. 2 ओव्हर मध्ये 28 केल्यात. आता 2 ओव्हर मध्ये 25 करायचे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग केली वाकस 11 ने. आता तशीच बॅटिंग करून त्याच स्ट्राइक रेटने त्यांना दावा करायचा. 12 मध्ये 25. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस आणला आणि नवीन बॉलरला इन्व्हाइट केलंय. हेमंत बॉलर आलेले आहेत. हेमंत गवळी आलेले आहेत. कॅप्टन गुड्डू सध्या मैदानाच्या बाहेरून या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला सामना त्यांच्या कॅप्टनशिप खाली जिंकला. असा भारतीय संघाने एखादा नवीन कॅप्टन आल्यानंतर शुभमन गिल ऍज अ कॅप्टन म्हणून न्यूझीलंडला पहिला वनडे भारताला जिंकून दिला. आता आलाय हा षटकार. पहिलाच बॉल हेमंतचा. ऋषिकेश मोरेला सोप्पा चेंडू दिला आणि त्यावरती त्याने मोठा शॉट मारलाय सिक्सर. अशा चेंडूची अवस्था ऋषिकेश मोरे षटकारच मारेल. किरण कालन यांनाही थोडा टेन्शन आणणारा षटकार आहे. 11 बॉल 19 ची गरज आहे. अकरा बॉल आणि 19. बॉलर हेमंत तयार. बॉलरच्या अगदी हातात होता चेंडू. 3 स्टंप समोर होते. 10 बॉल 19. ऋषिकेश मोरे उभा आहे. टीमच्या विजयी योगदानामध्ये त्याची बॅटिंग चालू आहे. तर दुसरीकडे विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठी हेमंत गवळी. 10-19. ऋषिकेशच्या बॅट मधून स्क्वेअर लेगला पार करणारा चौकार. 9 बॉल 15 धावांची गरज. राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय आणि राऊंड द विकेटने धावा आलेल्या आहेत. ऋषिकेशच्या बॅट मधून 3 बॉल 10. 9 बॉल 15 ची गरज आहे. 9 बॉल 15. 9 बॉल 15. हेमंत गवळी सामन्याला कलाटणी देण्यासाठी ऋषिकेश मोरेचा सुरू असलेला हा एका मागोमाग एका चौकारा षटकारांचा प्रयत्न. 9-15 ची गरज. वाह सुंदर शॉट. 1 नंबर कडक शॉट. मिड विकेटला सिक्सर. येणारे चेंडू या मॅच मध्ये बघू शकाल. 8 धावा पाहिजेत 9. ज्यांनी आम्हाला वायफाय सेवा पुरवलेली आहे तलवडेचे उमेश बिर्ले यांचं देखील आगमन. उमेश दादा मनपूर्वक स्वागत. 8 बॉल 9 धावांची गरज. या मॅच मध्ये जेव्हा जेव्हा राऊंड विकेटने बॉलिंग झाली फलंदाजाने गोलंदाजीला उद्ध्वस्त केलं आणि आता 8 मध्ये 9. हेमंत गवळी ओव्हर द विकेटने बॉलिंग टाकण्याचे एफर्ट्स आता लावतायत. सामन्याचं चित्र पालटण्यासाठी करामत दाखवावी लागेल. आपल्या बॉलिंगने विश्वास टाकलाय टीमने. कारण इट्स नॉट अ जस्ट अ मॅच. हा टीमचा विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थ ठरवावा लागेल. 8 बॉल मध्ये अजूनही 9 धावा वाचवायचे. हे क्रिकेट आहे. एकेका बॉल नंतर देखील मॅच बदलू शकेल. 8 बॉल 9 ची गरज आहे. ओव्हर द विकेट पुढील बॉल आणि हा शॉट आलाय.
ऋषिकेशच्या बॅट मधून खेळाडूंना मुवमेंट न करू देणारी बॅटिंग. सामना आता ताब्यात खेचताना 7 बॉल मध्ये 5, 2 ओव्हर मध्ये 25, 5 बॉल मध्ये 20 धावा दिल्यात हेमंत गवळीने. आता 7 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. मैदान शांत झालं आता. ऋषिकेश मोरेच्या बॅटिंगचा झंझावात, ही रणझुंजार केली महत्वाच्या मॅच मध्ये वाकस 11 टीमला. ऋतिक दळवी आउट झाल्यानंतर, ऋग्वेद मोरे आउट झाल्यानंतर संघाचा तारणहार ठरलाय ऋषिकेश मोरे. 7 बॉल 5. फुल टॉस, ऋषिकेशचा शॉट, खेळाडू तयार आहे, अडवला बॉल, फेक केला. लास्ट ओव्हर मध्ये मॅच घेऊन आलाय गावदेवी कोलारे बी. अजून जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, 4 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. आणि आता लास्ट ओव्हर मध्ये आलाय बॉलर साई. मागच्या मॅचचा हा हिरो होता, ज्याने 2 चौकारांनी मॅच संपवली होती. आता बॉलिंगने पुन्हा एकदा गावदेवी कोलारे बी टीमला 4 धावा तो वाचवून देईल का बघायचे. चांगला बॉलर आहे, टप्पा त्याचा चांगला आहे, प्रेशर तो बनवू शकतो. जर का पहिले 1-2 बॉल वरती जर खेळाडू बॅटिंग करताना जर का अडखळले तर मॅच मध्ये साईची ओव्हर देखील लास्ट ओव्हर मध्ये तो भारी ठरू शकतो. छोटा खेळाडू आहे, बराचदा त्याच्या हातातून चांगली कामगिरी झालेली आहे. लक आता ऋषिकेश मोरेकडे की लक साईकडे. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 4च धावा डिफेंड करायचे. सचिन तेंडुलकर यांनी 2 वेळा 3 धावा वाचवल्या आणि आता 6 बॉल मध्ये 4 धावा वाचवेल का साई बघायचे. गोलंदाज तयार. मॅच महत्वाची, इम्पॉर्टंट सामना, इम्पॉर्टंट ओव्हर. साई वर्सेस ऋषिकेश मोरे, कोलारे वर्सेस वाकस. पहिलाच बॉल वेगवान गतीने सुरू झालेला आहे. पहिला बॉल, 4 धावांची गरज हवेत आहे. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप, बिग मोमेंट, कॅच ड्रॉप, बिग मोमेंट आणि फलंदाज आउट, बॅटर आउट, रन आउट झालेला जितेश. विकेट ऋषिकेशची इम्पॉर्टंट होती. सुमित कडून चुकी झाली, मोठी चुकी आहे. काय चेंडू होता साईचा, सामना जिंकून देऊ शकतो. लक फॅक्टर त्याच्याकडे सुद्धा आहे. 5 बॉल 4. धावा कमी असला तरी हिम्मत भरपूर आहे साई मध्ये. फार 8वी पासून तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. आता तर तो 2-3 वर्षांनी थोडा पुढे गेलाय, त्यामुळे त्याचा अनुभव आता झालेला आहे. आणि अनुभवाने समोरच्या टीमला रोखण्यासाठी शेवटची ओव्हर, हिम्मत किती आहे बघा या छोट्या खेळाडूमध्ये. मी लास्ट ओव्हर टाकेल, मी विपक्षी टीमला हरवेल, ही जिद्द घेऊन तो लास्ट ओव्हर मध्ये आलाय. पण ऋषिकेशचा हा शॉट जर का कॅच हातात असती तर ती एक बहुमूल्य विकेट ठरली असते. अजूनही मॅच दोन्ही बाजूने 5 बॉल 4. धावा कमी राहिल्या की टेन्शन जास्त असतं. जर का या धावा आम्हाला झाल्या नाहीत तर मग आमचा पराभव मोठा होईल का, या भीतीने कधी कधी अंडर प्रेशर जातात बॅटर. 5 बॉल 4. साई आलाय गावदेवी कोलारे बी टीमचा. परिस्थितीच्या विपरीत सध्या बॉलिंग करतोय. 5-4. समोर चेंडू ठेवला विकेट किपरच्या हातात. 4 बॉल 4. सामना बनतोय कट टू कट फाइट. 4 बॉल 4. चार बॉल 3 ची गरज. साहिल आधीच्या बॉलवर 1 रन कंप्लीट झाली होती का. 4 बॉल 3. 4 बॉल 3. चांगली गोलंदाजी करतोय साई. समोर वैभव आहे. शॉट मारलाय वैभवने. मनोजकडे चेंडू, थोडासा फंबल, दुसरीचा कॉल, डाईव्ह लगावली. 2 धावा कंप्लीट. 3 बॉल आता 1 धाव्याची गरज. 1 धाव्याची गरज आहे आता.
कॅच ड्रॉप झाली, मिसफील्ड झाली. 3 बॉल 1. धावा कमी राहिल्यात अशा मोमेंटला 2 चुका घडल्या. 3 बॉल 1च धावा आता वाचवायची आहे. तीन बॉल 1 रनची फक्त गरज आहे. शॉट हवेत आहे, फिल्डर नाहीये आणि विजयाचा हा सीमा पार षटकार जिंकलाय वाकस 11. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने तुफान बॅटिंग केली तो ऋषिकेश मोरे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ऋषिकेश मोरेला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल आणि शेवटची लढत होईल आजच्या दिवसाची क्वालिफाय मॅच सम्राट नगर नेरळ वर्सेस वाकस 11. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कॅप्टन गुड्डू या मॅच मध्ये नव्हते आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देऊया. ऋषिकेश मोरे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 20 धावा त्याने त्या तिसऱ्या ओव्हर मध्ये ठोकून काढल्या आणि मॅचचं चित्र बदललं आणि तिथेच सामना वाकस 11 टीमच्या बाजूने झुकला आणि ऋषिकेश मोरेला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. फिल्डिंग मध्ये झालेल्या चुका आणि त्यानंतर 53 धावा वाचवू शकला नाही गावदेवी कोल्हारे बीट हा संघ. हार्ड लक. फिल्डिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं होतं आणि आता सम्राट नगर नेरळ आणि वाकस 11 मध्ये क्वालिफाय